महत्वाच्या संकल्पना कोणत्या आहेत, सर्वाधिक गुण कुठे मिळतात आणि अभ्यासाची प्रभावी तंत्र कोणती हे समजून घ्यायचंय. अगदी. जेणेकरून तयारी एकदम नेमकी करता येईल. चला सुरू करूया. हो, नक्कीच. अभ्यासाचा 80% वेळ हा हाय यील्ड घटकांवरच द्यावा, म्हणजे जिथे जास्त प्रश्न विचारले जातात. बरोबर. आणि बाल मानसशास्त्र म्हणजे सीडीपी या विभागात हे हाय यील्ड घटक कोणते ते बघणं महत्वाचं आहे. हो. इथे ना 2 मुख्य भाग आहेत ज्यावर हमखास गुण मिळतात. अच्छा, कोणते ते? एक म्हणजे संज्ञानात्मक प्रक्रिया, कॉग्निटिव्ह प्रोसेसेस. यावर दरवर्षी सर्वाधिक प्रश्न दिसतात, म्हणजे साधारण 7 ते 8 प्रश्न. बापरे, एवढे? 7 ते 8? हो. यात काय येतं तर अवबोध म्हणजे परसेप्शन, इंद्रियभ्रम कसा होतो वगैरे. ओके. स्मरण म्हणजे मेमरी, आणि विस्मरण फॉरगेटिंग, एखादी गोष्ट का लक्षात राहते किंवा का विसरतो आपण. हो हो. आणि विचार प्रक्रिया थिंकिंग, यात विचारांमधले अडथळे येतात ना. हो. उदाहरणार्थ ते काकताल्य न्याय वगैरे, म्हणजे योगायोगाने काही घडलं तरी आपण संबंध जोडतो. बरोबर. तर ह्या संकल्पना समजून घेणं महत्वाचं आहे. आणि दुसरा महत्वाचा भाग कोणता म्हणलात? दुसरा अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे समायोजन व संरक्षण यंत्रणा, ऍडजस्टमेंट अँड डिफेन्स मेकॅनिझम्स. ओके. हा भाग ऍप्लिकेशन बेस्ड दृष्टीने खूप महत्वाचा आहे. म्हणजे परीक्षेमध्ये व्याख्या नाही विचारणार सहसा. अच्छा, मग काय विचारतात? एखादी परिस्थिती देतात, उदाहरण देतात आणि विचारतात की यात कोणती संरक्षण यंत्रणा वापरली आहे. म्हणजे उदाहरणावरून ओळखायचं? अगदी. जसं की समजा परीक्षेत कमी गुण मिळाले आणि विद्यार्थी म्हणाला पेपरच खूप अवघड होता, तर हे झालं प्रक्षेपण, प्रोजेक्शन, स्वतःवर न घेता दुसऱ्यावर टाकणं. बरोबर. किंवा कॉपी करताना पकडलं आणि मग म्हटलं अरे सगळेच करत होते म्हणून मी पण केली. हे झालं कृतक समर्थन, रॅशनलायझेशन, म्हणजे समर्थन करणं चुकीच्या गोष्टीचा. समजलं. लेविनने सांगितलेले मानसिक संघर्षाचे प्रकार आहेत ना, हवं हवं, नको नको. हो, आहेत. ते सुद्धा उदाहरणांवरून ओळखता यायला हवेत. या भागावर साधारण 2-3 ऍप्लिकेशन बेस प्रश्न नक्की येतात. म्हणजे सीडीपी मध्ये हे 2 भाग खूप महत्वाचे झाले, पण हे सगळं लक्षात कसं ठेवायचं? म्हणजे परीक्षेच्या वेळी आठवण्यासाठी काही टिप्स आहेत का आपल्या सोर्सेसमध्ये? हो, आहेत ना. काही चांगली तंत्र सांगितली आहेत. सांगा ना. एक आहे संकल्पना नकाशा, कॉन्सेप्ट मॅपिंग. कॉन्सेप्ट मॅपिंग हे कसं करायचं? हे खूप प्रभावी आहे बरं का. म्हणजे अवघड वाटणारा सगळा अभ्यासक्रम 5-6 पानात एका व्हिज्युअल मॅप सारखा मांडायचा. अच्छा. मुख्य संकल्पना, तिची सोपी व्याख्या, तिचे प्रकार आणि प्रत्येकाचे एक उदाहरण. अरे वा, म्हणजे रिव्हिजनसाठी उत्तम. अगदी. जसं संरक्षण यंत्रणा, मग त्याचा एक प्रकार कृतक समर्थन आणि त्याचं उदाहरण द्राक्षे आंबट आहेत, असं एका फ्लो मध्ये. छान आहे हे. अजून काय? दुसरं आहे कीवर्ड जोडणी, कीवर्ड असोसिएशन. म्हणजे मानसशास्त्रज्ञांची नावं आणि त्यांच्या मुख्य संकल्पना एकत्र जोडायच्या. ओके. जसं ल्युविन म्हटलं की मानसिक संघर्ष आठवायला हवा, स्पियरमॅन दिसलं की द्विखंड सिद्धांत, गोलेमन किंवा सलोवी म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. यामुळे ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांमध्ये पटकन उत्तर मिळतं. बरोबर. ऍप्लिकेशन फोकस महत्वाचा, कारण सीडीपी मधले बहुतेक प्रश्न थेट नसतात. हो, ते सिनारिओ बेस्ड असतात नाही का? बरोबर. वर्गात तुम्ही काय कराल असे. बरोबर. शिक्षक म्हणून तुम्ही कसं वागाल यावर आधारित. ठीक आहे. म्हणजे गणित कठीण वाटतं. हो, वाटतं तर. पण तो चक्क सर्वाधिक गुण मिळवून देणारा विभाग आहे असं म्हटलंय. हे खरंय. असं का? याचं कारण आहे त्याचा पॅटर्न. तो बऱ्यापैकी निश्चित असतो, प्रेडिक्टेबल असतो. अच्छा, म्हणजे गणितात काही घटक हमखास येतातच. हो, अक्षरशः हक्काचे गुण मिळवून देणारे घटक आहेत. कोणते ते सांगा पटकन. सगळ्यात मोठा वाटा आहे भूमिती आणि मापन, जॉमेट्री अँड मेजरमेंट. भूमिती आणि मापन यावर किती प्रश्न येतात? अहो, या एकाच घटकावर दरवर्षी सरासरी 12 ते 17 प्रश्न असतात. काय सांगताय? 12 ते 17 म्हणजे गणिताचा जवळपास अर्धा पेपर हात झाला. हो, हे ऐकून आश्चर्य वाटतं, पण खरंय. यात काय असतं तर क्षेत्रफळ, एरिया. उदाहरणार्थ एका खोलीत किती फरशा बसतील किंवा बागेतला वर्तुळाकार भाग सोडून उरलेल्या भागाचं क्षेत्रफळ काढा, असे प्रश्न. ओके. आणि परिमिती, पेरिमीटर, म्हणजे शेताला तारेचं कुंपण घालायचंय, त्याचा खर्च किती. बरोबर. आणि आकृत्या मोजणे, काउंटिंग फिगर्स. यात खूप वेळ जातो कधी कधी. हो, दिलेल्या गुंतागुंतीच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत किंवा किती चौकोन आहेत हा प्रश्न हमखास असतो. अच्छा. यासोबतच चौकोनांचे प्रकार, कोन, कोटिकोन, पूरक कोन या संकल्पना पण महत्वाच्या आहेत. म्हणजे भूमिती आणि मापन हा भाग अजिबात सोडायचा नाहीये. अजिबात नाही. या व्यतिरिक्त अजून काही घटक आहेत जे हमखास गुण देतात. कोणते? त्रिकोणी संख्या आणि मूळ संख्या. हो, यावर प्रश्न असतोच. अगदी. एक तरी प्रश्न नक्की असतो. मग आहे घड्याळ, क्लॉक. घड्याळ म्हणजे काट्यांमधला कोन वगैरे. हो, विशिष्ट वेळी तास काटा आणि मिनिट काटा यांच्यातला कोन किती. आणि दिनदर्शिका, कॅलेंडर. एका तारखेचा वार दिला असेल तर दुसऱ्या तारखेचा वार काढायचा. म्हणजे 26 जानेवारी गुरुवारी असेल तर 15 ऑगस्ट कोणत्या वारी, असले प्रश्न. बरोबर. हे घड्याळ आणि दिनदर्शिकेचे प्रश्न आहेत ना, ते फक्त गणित नाही तपासत, तर तुमची तार्किक क्षमता आणि वेळेचं नियोजन पण बघतात, कारण ते सोडवायला थोडा वेळ लागतो. खरे. आणि या व्यतिरिक्त म्हणजे शाब्दिक उदाहरणं वगैरे. हो, टक्केवारी, कामकाळ वेग, नफा तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज आणि आलेख वाचन, डेटा इंटरप्रिटेशन यांसारख्या उपयोजित किंवा शाब्दिक उदाहरणांवर पण लक्ष द्यायला हवं. म्हणजे गणिताचं हे हाय यील्ड क्षेत्र झालं. आता गणितानंतर पुढचा विषय परिसर अभ्यास, ईव्हीएस. या 30 पैकी सर्वाधिक म्हणजे तब्बल 7 ते 10 प्रश्न हे एकट्या विज्ञानावर विचारले जातात. काय सांगताय? 7 ते 10 फक्त विज्ञानावर? म्हणजे जवळपास 1/3. अगदी.
त्यामुळे विज्ञानाला खूप महत्व आहे. विज्ञानात कशावर जास्त भर असतो? यात पण आरोग्य आणि जीवशास्त्र म्हणजे पोषक घटक, रोग, मानवी शरीर, रक्ताभिसरण संस्था, पचन संस्था, ग्रंथी, हाडं वगैरे, आणि मूलभूत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र. म्हणजे बेसिक्स ऑफ फिजिक्स अँड केमिस्ट्री. हो, जसं प्रकाशाचे गुणधर्म, आम्ल आम्लारी, मिश्रणे यावर प्रश्न असतात. ओके, विज्ञान झालं. बाकी 3 विषयांचा काय? भूगोल. भूगोलात महाराष्ट्राचा भूगोल महत्वाचा आहे. अच्छा, काय काय येतं त्यात? महाराष्ट्रातली मृदा म्हणजे मातीचे प्रकार, विशेषतः काळी मृदा, वनांचे प्रकार जसे की कांदळवन, जिल्ह्यांच्या सीमा, आदिवासी जमाती, वारली, गोंड वगैरे, आणि पर्यावरणातली अन्न साखळी, त्यात विघटकांची भूमिका काय यावर पण प्रश्न येतात. ठीक आहे. भूगोलानंतर इतिहास. इतिहासात 3 भाग महत्वाचे आहेत. शिवकालीन महाराष्ट्र म्हणजे अष्टप्रधान मंडळ, महत्वाचे किल्ले. दुसरा म्हणजे आधुनिक भारताचा स्वातंत्र्य लढा, यात समाजसुधारक, महत्वाचे कायदे, राष्ट्रीय सभा. ओके. आणि तिसरा म्हणजे प्राचीन इतिहास, त्यात मुख्यत्वे हडप्पा संस्कृती. आणि चौथा विषय राहिला नागरिकशास्त्र. सिविक्स. हो, नागरिकशास्त्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था महत्वाच्या आहेत. म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती. हो, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, त्यांची सदस्य संख्या, त्यांची कामं. मग राज्य प्रशासन, राज्यपाल, मुख्यमंत्री यांचे अधिकार, मूलभूत अधिकार आणि माहितीचा अधिकार, RTI. वा, म्हणजे परिसर अभ्यासाची तयारी करताना या 4ही विषयांना न्याय द्यावा लागेल, पण त्यातही विज्ञानावर थोडं झुकतं माप ठेवायचं. अगदी बरोबर. विज्ञानावर विशेष लक्ष. आता वळूया भाषा विषयांकडे. मराठी आणि इंग्रजी. इथे सुद्धा काही विशिष्ट पॅटर्न्स आहेत असं आपलं सोर्स मटेरियल सांगतंय. म्हणजे इथे पण काही निवडक घटकांवर भर देणं फायद्याचं ठरू शकतं. होय, दोन्ही भाषांमध्ये व्याकरण आणि शब्दसंग्रह महत्वाचे आहेतच, पण त्यांचं वेटेज आणि महत्वाचे घटक थोडे वेगळे आहेत. आधी मराठीबद्दल बोलूया. मराठीमध्ये व्याकरण खूप महत्वाचं ठरतं, निर्णायक आहे. साधारण 10 ते 12 प्रश्न थेट व्याकरणावर येतात. अच्छा, व्याकरणात काय काय महत्वाचं? प्रयोग, कर्तरी कर्मणी भावे ओळखायला येणं, काळ, विशेषतः पूर्ण काळ आणि रीतिकाळ ओळखता येणं, शब्दसिद्धी, उपसर्ग घटित, प्रत्यय घटित शब्द, शब्दजात, त्यातही क्रियाविशेषण अव्यय आणि सर्वनामांचे प्रकार. ओके. वाक्यांचे प्रकार, केवल, मिश्र, संयुक्त ओळखणं, अलंकार आणि वृत्त आणि विरामचिन्हे हे घटक कळीचे आहेत. आणि व्याकरणाव्यतिरिक्त? व्याकरणानंतर येतं आकलन म्हणजे उतारा आणि कविता, यावर 8-9 प्रश्न असतात. हे तसे सोपे असू शकतात जर नीट वाचलं तर. बरोबर. आणि मग शब्दसंग्रह, वाक्प्रचार, म्हणी, समानार्थी विरुद्धार्थी शब्द यावर 5-7 प्रश्न येतात. म्हणजे मराठीत व्याकरणाला जास्त महत्व द्यायचं. आता इंग्रजीचं काय? इंग्रजीमध्ये व्याकरण आणि शब्दसंग्रह यांना जवळपास समान महत्व आहे. ग्रामरवर 8-10 प्रश्न तर व्होकॅब्युलरीवर 8 ते 11 प्रश्न असू शकतात. अच्छा, म्हणजे जवळपास 50-50. हो, साधारण तसं. ग्रामरमध्ये काय महत्वाचं तर टेन्स, व्हॉइस, स्पीच, डिरेक्ट इनडायरेक्ट, आर्टिकल्स, क्वेश्चन टॅग आणि एरर डिटेक्शन म्हणजे वाक्यातली चूक ओळखायची. यात जास्त कशावर फोकस असतो? एरर डिटेक्शन मध्ये बहुतेक टेन्स किंवा प्रपोजिशनच्या चुका जास्त विचारतात. क्लॉज आणि सेंटेन्स टाईपवर पण प्रश्न येतात. ओके. आणि व्होकॅब्युलरी, शब्दसंग्रह. व्होकॅब्युलरीमध्ये अॅनालॉजी म्हणजे संबंध ओळखणे हा खूप महत्वाचा प्रकार आहे. अॅनालॉजीमध्ये काय काय येतं? यात प्राणी आणि त्यांची पिल्लं, ॲनिमल अँड यंग वन्स, त्यांचे आवाज, साऊंड्स, त्यांची घरं, ड्वेलिंग, लिंग, जेंडर यावर हमखास प्रश्न असतो. अरे वाह, हे तर लक्षात ठेवायला हवं. नक्कीच. याशिवाय स्पेलिंग बरोबर किंवा चुकीचं स्पेलिंग ओळखायचं, वन वर्ड सबस्टिट्यूशन, सिनोनिम्स, अँटोनिम्स हे पण महत्वाचं आहे. आणि आकलन वगैरे? हो, आकलन म्हणजे पॅसेज, त्यावर साधारण 5 प्रश्न असतात. आणि उपयोजित वापर म्हणजे प्रेपोजिशन्सचा योग्य वापर, इडियम्स, सेंटेन्स रिअरेंजमेंट यावर 5-7 प्रश्न असू शकतात. म्हणजे भाषा विषयांची तयारी करताना या ठराविक व्याकरण आणि शब्दसंग्रहाच्या घटकांवर जास्त लक्ष केंद्रित करायला हवा. अगदी. आता येऊया एका अत्यंत महत्वाच्या भागाकडे. या सगळ्या चर्चेतून हे एकदम स्पष्ट होतंय की महाटेटमध्ये यश मिळवण्यासाठी फक्त अभ्यास पुरेसा नाही, तर योग्य रणनीती असणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे हाय यील्ड भागांवर फोकस करणं, अभ्यासाची स्मार्ट तंत्र वापरणं, हो, आणि परीक्षेला सामोरं जाताना एक शिक्षक म्हणून विचार करणं, हे यशाचे महत्वाचे पैलू आहेत. अगदी. एका मार्गदर्शकातनं खूप छान म्हटलंय, कमी वेळात पास होण्यासाठी सर्व काही वाचण्याचा हट्ट सोडा आणि फक्त तेच वाचा जे परीक्षेला हमखास येते. हे परीक्षेच्या दृष्टीने अगदी व्यावहारिक आहे.